मित्रांनो, आपल्या घरामध्ये कोणतंही शुभकार्य असलं तर आपण प्रथम वंदितो गणेशाला. कुणाल अंकिता यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चाललोय सुप्रसिद्ध असे अंजारल्या गावच्या कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरात. मी जेव्हा केव्हाही गावी जातो तेव्हा कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातो. आमच्या गावापासून काहीच किलोमीटरावरती आहे कड्यावरच्या गणपती बाप्पाचं मंदिर. आणि या मंदिरात जर तुम्ही येत असाल तर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर खूपच उत्तम आहे. आणि मंदिरात जाताना दोन्ही साईडला तुम्हाला घनदाट असे रस्ते पाहायला मिळतील आणि समोर समुद्र देखील पाहू शकता. आणि पक्ष्यांचा किलबिलाट, एवढं सुंदर असं वातावरण होतं ना. आणि इथून हा मुख्य प्रवेशद्वार आहे गणपतीच्या मंदिरात. आपल्याला एंट्री करण्यासाठी गणपतीच्या मंदिरात एंट्री करताना आपल्याला गावातून जावं लागतं. आणि गावातून जाताना आपल्याला अनेक छोटी मोठी मंदिरं देखील पाहायला मिळतात. मंदिरात दर्शन करून आपण सरळ निघालो गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी सरळ सरळ रस्ता आहे. इथून तुम्हाला पाठी बघायला भेटेल कड्यावरच्या गणपतीला जाण्याचे मार्ग. आणि तिथून आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं आहे. आणि फायनली आपण येऊन पोचलोय कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. बघू शकता तुम्ही, मंगळवार होता, एवढी गर्दी नव्हती. खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही सकाळी 10च्या टायमाला गेलेलो गणपती बाप्पाच्या मंदिरात, त्याच्यामुळे एवढं प्रसन्न वाटत होतं ना. आणि हे आहे कड्यावरील गणपती बाप्पाचे मंदिर. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मंदिराच्या प्रवेशद्वाराचं नक्षीकाम खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप शांतता होती. आपला होळीचा टाईम होता, त्यामुळे मंदिरात एवढी गर्दी नव्हती. आजूबाजूला तुम्ही दुकाने पाहू शकता, सर्व दुकाने बंद होती. एखाद दोन दुकान चालू होती. आणि मंदिरात येत असाल तर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये तुम्हाला ओटीचं सामान या देवाच्या मंदिरात नेण्यासाठी ओटी मिळू शकते. आम्ही देवासाठी ओटी घरातूनच आणलेली, चप्पल स्टँडजवळ चप्पल काढली आणि देवासाठी आणलेली ओटी आम्ही काढून घेतली. आणि आपण ओटी काढून झाल्याच्या नंतर गणपतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करणार आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिरात जाताना मंदिराच्या उजव्या साईडला पाण्याचे नळ आहेत. तिथे आपल्याला आपले पाय स्वच्छ धुवून मंदिरात प्रवेश करायचा आहे. तर आपण पाय स्वच्छ धुवून घेतलेत. आणि पाय स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर मंदिरात जाताना आजूबाजूला पसरलेला हिरवाईने हा परिसर पाहू शकता. खूप छान प्रकारे मेंटेन केलेले आहेत. त्याच क्षणी डोळ्याला एकदम शांत वाटेल असे हे मंदिराचं रंगकाम पाहून मन एकदम प्रसन्न झालंय. खूप छान प्रकारे रंगकाम केलंय मंदिराचं. मंदिराला 2 घुमट असून 21 कलश आहेत. त्यावर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिराच्या प्रवेशद्वारावर लहान मुलांना बसण्यासाठी बालहत्ती साकारलेले होते. पुढे गाभाऱ्याच्या दिशेने दर्शनासाठी निघालो. गाभाऱ्यात पोचल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांबरोबर रिद्धी सिद्धीचं देखील दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मंदिराला न्याहाळत बसलो. मंदिराच्या गाभाऱ्याच्या परिसरात आपल्याला मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपण बाप्पाचं थोडं नामस्मरण केलंय. मंदिराबाहेरील या अंगणामध्ये दापोलीतील प्रसिद्ध असणारी पर्यटन स्थळे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याची माहिती आणि पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. इथे पक्ष्यांच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाही आवाज नव्हता. संपूर्ण शांतता. असं काहीसं प्रशस्त असं हे मंदिरासमोरील अंगण होतं. मंदिराच्या उजव्या बाजूला काळ्या दगडांनी उभारलेलं हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हे 2 सिंह असून मंदिराच्या आत प्रवेश करताना आपल्याला नंदी महाराज आणि कासवांचं दर्शन होतं. उजव्या साईडला गणपती बाप्पांचं देखील दर्शन होतं. समोरच 4-5 पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला श्री शंभूंचं दर्शन होतं. शिवलिंगाचं दर्शन करून झाल्यानंतर समोरच पाहू शकता खूप छान असं तुळशी वृंदावन आणि हे हवनकुंड तुम्हाला पाहायला मिळेल. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यानंतर आपण जाणार आहे गणपती बाप्पाने जिथे पहिले पाऊल ठेवलेले तिथे दर्शनासाठी. इथे पाहू शकता गणपती बाप्पाचे पहिले पाऊल ज्या परिसरात आहे त्या परिसरात आपण जाणार आहे. मंदिरापासून 2 मिनिटाच्याच अंतरावर गणपती बाप्पाने जिथे पहिले पाऊल ठेवले तो परिसर आपण पाहण्यासाठी निघालो आहे. मंदिराबाहेर पडता क्षणी आपल्याला
कोकणी मेवा आणि गणपती बाप्पाच्या प्रसादाचे हे स्टॉल पाहायला मिळतील। गणपती बाप्पाने जिथे पहिलं पाऊल ठेवलं त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे। हेच ते ठिकाण आहे जिथे गणपती बाप्पांनी पहिलं पाऊल ठेवलं। या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की हे मंदिर प्राचीनकाळी हे मंदिर गावातील समुद्र किनारी होते। कालांतराने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून भरतीच्या वेळी जलमय होऊ लागले, परंतु वर्षातून 2दा पूर्ण ओठी असते तेव्हा अजूनही मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। नंतर गणपतीचे प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले। गणपती बाप्पाचे पहिले पाऊल इथे आणि दुसरे पाऊल थेट गणपती बाप्पांनी मंदिरात ठेवले। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि खूप शांत असं ठिकाण असणार आहे। गणपती बाप्पाच्या पावलाचं दर्शन करून झाल्यानंतर शेजारीच असणाऱ्या या छोट्या हनुमानरायाच्या मंदिरात गेलो आणि आपण हनुमान देवांचं दर्शन घेतलंय। या रस्त्याने आपण गणपती मंदिराच्या पावलांकडे गेलेलो, त्याच रस्त्याने आपण पुन्हा गणपती मंदिरात चाललो गणपती मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी। मंदिराच्या परिसरात हे हिरवगार छोटंसं गार्डन खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे। मंदिराच्या परिसरात भक्तांना राहण्यासाठी भक्त निवासाची देखील उत्तम सोय केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मंदिराची संपूर्ण माहिती देखील दिलेली आहे। मंदिरासमोर तुम्हाला अष्टकोनी आकाराचा तलाव पाहायला मिळतो। तलावामध्ये तुम्हाला काळ्या पातीचे कासव देखील पाहायला मिळतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपल्याला समोरच कोकणी मेवा असलेले हे स्टॉल पाहायला मिळतात। स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पापड, पोहे, मसाले, पीठ, सरबत, काजूचे गर, फणसाची वडी, आंब्याची पोळी, चिंच अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या वस्तू पाहायला मिळतात। राजगिराचे लाडू, जेवढं आपण घेणार तेवढं कमी आहे। मी कोकम सरबतचा कॅन घेतला आणि पिण्यासाठी देखील कोकम सरबत घेतला। आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत त्यामुळे कोकम सरबत खूप छान लागतं आणि कोकम सरबत बरोबरच आम्ही घरी नेण्यासाठी गणपती बाप्पाचा प्रसाद देखील घेतला आणि घरी निघताना आम्ही गेलो अंजारल्याच्या दिशेने, कारण आम्हाला जायचं होतं बीचवरती। अंजारल्यामध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळी मंदिरं पाहायला मिळतात। हे पाहू शकता, हे दुर्गा मातेचं मंदिर। मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर अंजारल्याच्या गल्ल्यातून जाताना आपल्याला सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात आणि आता होळी होऊन गेली त्याच्यामुळे होळी महोत्सव पाहू शकता किती मस्त असं सजावट केलं अंजारल्यात आणि रस्त्यावरती तुम्हाला सर्व ठिकाणी गुलाल पाहायला मिळेल। फायनली आपण येऊन पोचलोय अंजारल्याच्या बीचवरती। दुपारचा टाइम होता त्यामुळे समुद्राला भरपूर अशी भरती देखील आलेली आणि इकडे समोर पाहू शकता पक्ष्यांचा एक थवा पूर्णपणे समुद्र किनाऱ्यात येऊन बसलेला। ते वारा
बघ केवढा येतो इथं. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपला हा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला धन्यवाद.